चला तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहे सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल कसं करायचं। मित्रांनो, तुमच्या सिस्टम जर स्लो झाला असेल, जर गरजेचं सॉफ्टवेअर जर नसेल तर ते अनइन्स्टॉल कसं करायचं ते आज आपण शिकणार आहे। मित्रांनो, तुमच्या डेस्कटॉपवर कोणतेही जे सॉफ्टवेअर असेल ते आपण काय करतो, राईट क्लिक करतो आणि डिलीट करतो। ते न करता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सांगतो। आज जसं की आता हे मी राईट क्लिक करून डिलीट केलं, हे सॉफ्टवेअर स्क्रीन रेकॉर्डिंग, ठीक आहे। ते जर रेकॉर्डिंग डिलीट केलं तरी पण तुम्हाला राईट साईडला ते त्याचा पॉपअप दिसून येतोय। तर ठीक आहे, आपल्याला त्यापेक्षा एक बेटर ट्रिक सांगतो तुम्हाला मी। तुम्हाला काय करायचं आहे, डिलीट न करता सर्च बार मध्ये सर्च करायचं आहे कंट्रोल पॅनल। कंट्रोल पॅनल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली प्रोग्राम पण एक ऑप्शन दिसतोय, तर तिथं पण क्लिक करू शकता, नाहीतर राईट साईडला कॅटेगरी ऑप्शन वर सिलेक्ट करून तुम्हाला प्रोग्राम अँड फीचर्स ह्यावर क्लिक करायचंय। इथं जेवढे सिस्टम मध्ये जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल असतील ते तुम्हाला सगळे दिसतील। त्याच्यात तुम्हाला काय करायचं, जे गरजेचं नसेल त्याला राईट क्लिक करून अनइन्स्टॉल करायचे। मित्रांनो, ह्याने काय होईल, तुमचं सिस्टम जरा थोडासा फास्ट होईल। ठीक आहे, आता मला हे गरजेचं सॉफ्टवेअर नाहीये त्यामुळे त्याला मी राईट क्लिक करतो आणि अनइन्स्टॉल करतो। ठीक आहे, आता परमनंट डिलीट करून टाकतो मी। अशा पद्धतीने अनइन्स्टॉल केलं जातं। ह्यामध्ये कोणतंही सॉफ्टवेअर असू द्या मित्रांनो, जसे की आता हे स्क्रीन रेकॉर्डिंग झालं, त्याच्यानंतर आर स्टुडिओ झालं। आता हे सिस्टम, आता हे सॉफ्टवेअरवर काम केलं मी आणि आता मला गरजेचं नाहीये त्यामुळे मी हे सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करतोय। जेव्हा पुन्हा गरज असेल तेव्हा मी परत एकदा इन्स्टॉल करेन। ह्याने माझं सिस्टम जरा थोडा फास्ट चालेल, जरा सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल केल्यामुळे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।